नमस्कार, सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी एक अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी घेऊन आली आहे। मोड आलेल्या मुगाचा डोसा। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मोड आलेली कडधान्ये आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात। मुगाला मोड आणल्याने त्याची पौष्टिकता तर वाढतेच, पण तो पचायलाही हलका होतो। या डोशामध्ये प्रोटीन, फायबर, अनेक जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात। त्यामुळे हा डोसा फक्त चविष्ट नाही तर आरोग्यासाठी सुद्धा उत्तम आहे। चला तर मग आपण वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूयात। अगोदर मी इथे घेतले आहेत 1 वाटी असं मोड आलेले मूग घेतले आहेत। तर आपल्याला यात थोडीशी चव वाढावी म्हणून अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या मी 3 ते 4 घेतल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। लसणाच्या पाकळ्या 3 ते 4 घेतल्या आहेत आणि आलं टाकलं आहे 2 इंच, कढीपत्ता टाकला आहे 5-6 पाने आणि कोथिंबीर अशी 1 वाटी भरून घेतली आहे। काळी मिरी टाकत आहे 7-8 अशा आणि कोथिंबीर 1 मूठ भरून घेतली आहे फ्रेश अशी। आता ही आपण मिक्सरच्या भांड्यात चांगलं ह्याला बारीक करून घेऊयात। असंच अगोदर बारीक करून नंतर थंड पाणी घालून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकलं आहे 1 अर्धा कप आणि हे चांगलं असं बारीक झालं आहे, पेस्ट झाली आहे याची। आता एका भांड्यामध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्याला जे लागलं आहे ते पाणी टाकून आपण इसळून घेऊ, म्हणजे आपलं अन्न वायाला जाणार नाही। ह्या पद्धतीने आपण हे बारीक करून घेतलं आहे। मीठ टाकलं आहे चवीनुसार, जिरा पावडर टाकली आहे थोडीशी। हे आपल्याला आत्ता मोड आलेल्या मुगाचे आपण मिश्रण बनवून घेतले आहे। तर आत्ता आपण मध्यम गॅसवर तवा तापत ठेवला आहे। मोठ्या आचेवर थोडंसं तेल पुसून आपण ह्याला पाणी टाकून बारीक गॅस करून थोडासा पुसून घ्यायचा आणि बारीक गॅस करून आपल्याला ह्याच्यावर डोस्याचे बॅटर टाकून घ्यायचे आहे। तर तेल न लावता सुद्धा निघतो हा डोसा नॉनस्टिकच्या तव्यावर, आणि नॉनस्टिक नसेल तर थोडंसं तेल पुसून घेऊ शकता तुम्ही। हा डोसा छान असा फिरवून घ्यायचा, खूप कुरकुरीत होतो मध्यम ते बारीक आचेवर, खूप छान लागतो चवीला सुद्धा। आणि शिवाय हा डोसा पचायला सुद्धा खूप हलका असतो आणि जे डाएट करतात लोक त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे। हे बघा किती छान असा क्रिस्पी डोसा तयार झाला आहे। गरम गरमच सर्व करून आपण हा हिरव्या चटणीबरोबर किंवा सांबारसोबत खाऊ शकतो। छान असा डोसा आपला तयार झाला आहे। तर आता अजून पौष्टिक करण्यासाठी ह्या डोशासाठी मी इथे ढोबळी मिरची घेतली आहे, सिमला मिरची 1 अशी, कांदा घेतला आहे अर्धा आणि थोडासा कोबी घेतला आहे, बीट घेतलं आहे थोडंसं, अर्धं बीट घेतलं आहे, 1 मिरची टाकली आहे, त्यामध्ये थोडासा लसूण टाकला आहे आणि हे चांगलं आपण चॉपरमध्ये चॉप करून घेऊयात। लगेचच हे चॉप होतं, तुम्ही पाहू शकता खूप छान बारीक असं चॉप झालं आहे। दिसायला सुद्धा खूप छान दिसतंय आणि मोठा गॅस केला आहे। पाणी टाकून आपण तव्याचे टेम्परेचर करून मेंटेन करायचे आहे। बारीक गॅस करून आपल्याला डोशाचे मिश्रण टाकून पसरून घ्यायचं आहे। हे बघा ह्या पद्धतीने आपण डोशाचे मिश्रण टाकून कमी किंवा जास्त टाकू शकतो आणि डोसा ह्या पद्धतीने असा फिरवून घेऊ शकतो। तर आत्ता इथे मी डोशाचे मिश्रण टाकले आहे। थोडंसं कोरडं झालं वरून की थोडंसं तूप किंवा तेल टाकायचं आणि आपण जे बनवून घेतलं आहे बीट, कांदा, ढोबळी हे टाकायचं आहे। आता हे चॉप केलेलं आपण छान असं पसरून घ्यायचं, खूप छान लागतो हा। ह्यामुळे डोसा आपला अजूनच पौष्टिक होतो। गरम गरम सर्व करायचा हिरव्या चटणीसोबत किंवा असाच सुद्धा खूप छान लागतो हा डोसा। आपण ह्यात बीट, कांदा, ढोबळी हे बारीक केलेलं सगळं पसरवून घेतलं आहे। तर आता ह्याच्यावर आपण पनीर खिसून घेऊयात। आवडीनुसार तुम्ही पनीर खिसून घेऊ शकता किंवा बारीक करून असं टाकलं तरी चालेल। खूप छान ही आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहे। थोडंसं चीज टाकलं आहे, ह्यामुळे चव आणखीनच वाढते डोशाची। रात्रीच्या हलक्या जेवणासाठी सुद्धा आपण हा डोसा बनवू शकतो
ह्या डोश्याच्या मिश्रणासाठी आपल्याला आंबवण्याची सुद्धा काही गरज नाही आहे. 10 मिनटात हा डोसा तयार होतो. वरून थोडी काळी मिरी पावडर टाकायची. आता हा डोसा आपला पौष्टिक असा तयार आहे. नाश्त्यासाठी, सकाळच्या किंवा दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता. अजून एक आपण डोसा पाहणार आहोत, तर पाहूयात. त्याच पद्धतीने आपण डोसा बनवणार आहोत. तर डोश्याचे बॅटर टाकून घेतले आहे. डोसा आपला पसरवून झाला की थोडासा सुकेपर्यंत थांबायचं. बारीकच आचा आहे आणि ह्याच्यावर आपल्याला तेल किंवा तूप सोडून घ्यायचं आहे. थोडंसं तूप टाकलं आहे, तेलही टाकू शकता आपण. आणि आत्ता हे आपल्याला ह्याच्यावर थोडंसं असं पनीर खिसून घालायचं आहे. तर मी पनीर असं खिसून ठेवलं होतं साईडला, ते टाकलं आहे. आणि वरून थोडंसं चीज टाकूयात. छान लागतं अशा पद्धतीने सुद्धा. एकाच मिश्रणाचे आपण 3 डोसे 3 प्रकारचे केले आहेत. लाल मिरची पावडर टाकली आहे थोडीशी आणि थोडंसं वरून चीज किसायचं. खूप छान लागतो हा डोसा चवीलासुद्धा आणि पौष्टिकसुद्धा आहे. नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने बनवू शकता. रेसिपी आवडली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवू शकता. तर वरून चीज टाकलं आहे थोडंसं मी अजून. छान असा आपला डोसा तयार आहे. तुम्ही पाहू शकता 10 मिनटात ही रेसिपी बनते, पण खूप छान स्वादिष्टही लागते. हिरव्या चटणीबरोबर सर्व करू शकता किंवा सांबारसोबत करू शकता. नारळाची चटणीसोबत मी सर्व करत आहे. पाहू शकता ह्या पद्धतीने आपला डोसा तयार आहे. गरम गरमच सर्व करायचा आणि खायचा. आणि ह्यातल्या भाज्या बघा किती सुंदर दिसतात आणि खूप चविष्ट असा हा डोसा तयार झाला आहे. कट करून घेऊयात आपण ह्या पद्धतीने. छान असा आपला डोसा मुगाचा तयार आहे. तर रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. नारळाच्या चटणीसोबत सर्व केलं आहे.